आज आपण येले जालना बाजार समितीला आणि आज आहे शनिवार 13 जून। आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया लाल तुरीची आवक कमीत कमी काय भाव आहे, जास्तीत जास्त काय भाव आहे व भविष्यात काय स्थिती राहील लाल तुरीची संपूर्ण माहिती पुढं। दादा आपल्याला आपला संपूर्ण परिचय द्या। माझं नाव संदीप श्रीकांतराव कचरे। आमची इथं ओमकार ट्रेडर्स आणि बालाजी ट्रेडिंग कंपनी आडत दुकान आहे। आज आमच्या आडत दुकानामध्ये लाल तूर चारू अंकुर कंपनीची चारू तूर आली होती। हां, तर तिला 7865 रुपये दर मिळाला। 7865 हो, वरमध्ये 7950 म्हणजे जवळजवळ 8000 रुपयापर्यंत दर आहे। हां, आणि खालीमध्ये प्रतवारी बघून 7300 ते 7500 रुपये दर आहे। 7375। हां, आवक कशी बरं? आवक सध्या कमी आहे। हां सध्या शेतकरी शेतीच्या मशागतीला लागलेले आहे हां, आणि पावसाची वाट पाहत आहे। बरोबर। सध्या पावसाला विलंब झालेला आहे, हां हां, तर येणाऱ्या काळामध्ये थोडेसे दर वाढण्याची शक्यता आहे। बरं। कशामुळे दर वाढू शकते का? आंबे तर सीझन संपलं? एकतर पाऊस लांबलेला आहे आणि तुरीची आवक कमी आहे। हां डाळीमध्ये मागणी चांगली आहे हां हां आणि पाऊस जर लांबला हां तर समोरचं येणारं सीझन देखील 1 महिनाभर 2 महिने लांबतं। हां हां तर तेवढी तफावत होती हां हां, डाळीमध्ये, त्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे। बरं। कितीपर्यंत वाढू शकते का अंदाज समजा? 8500 पर्यंत दर जाण्याची शक्यता आहे लाल तुरीमध्ये आणि पांढऱ्यामध्ये पण? पांढऱ्यामध्ये। चालतं, धन्यवाद। या ठिकाणी आपल्यासोबत होते कचरे, संदीप दादा कचरे। त्यांनी आपलं खूप छानपैकी माहिती दिली लाल तुरीविषयी। आणि भविष्यात पाऊस लांबला की समजा ॲव्हरेज पण घटतं मालाचं, त्यामुळे बी थोडे भाव वाढायचे चान्सेस आहे। नाही काही जास्त तर 200-300 रुपये भाव तर वाढू शकते। चालतं, या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।